सर्वांना जय भीम. मी वीरू बडोले. न्यू भारत टुडे ह्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. ज्यांनी कुणी ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नाही केलं, माझी विनंती आहे की त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं. आज मी सामाजिक कार्यकर्ते रोशन भाऊ बडोले यांच्यासोबत आहे, कारण काल एक घटना माझ्या निदर्शनात आली होती आणि मला जेव्हा माहिती पडली आणि मी गेलो तर बरेच लोक त्या विषयाला घेऊन हे कोर्टामध्ये गेले होते. तर ते केस काय आहे, तर त्याच्या सगळी जे डिटेल आहे हे रोशन भाऊ बडोले हे तुम्हाला आता सांगणार आहेत. सप्रेम जय भीम, नमो बुद्धाय, जय 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 ओबीसी, जय संविधान. सगळ्या या देशातल्या सगळ्या महामानवांना माझा तीव्र अभिवादन. या देशातल्या ज्याने या देशासाठी अहोरात्र काबाड कष्ट करून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं सगळ्या थोर महापुरुषांना माझा सुद्धा अभिवादन. बंधूंनो, मला दिनांक 3/5/2026 फेसबुकवर मी एक पोस्ट टाकली होती की शासनाने ओबीसीची जातीने जनगणना करावी, नाहीतर ओबीसी समाज बहिष्कार करेल. तेव्हा 3/5/2025 दिनेश ब्राह्मणकर नावाच्या फेसबुक आय डीवरनं माझ्यावर कमेंट करण्यात आलं, तू SC समाजाचा माणूस असून सुद्धा तू आमच्या ओबीसी समाजामध्ये का ढवळाढवळ करतोस म्हणून पोस्ट केला. दिनेश ब्राह्मणकर नावाच्या माणसाने त्याची ID होती, परंतु तेव्हा त्या IDचा मी शोध घेतला. तालुक्यात जिकडे विचारलं की दिनेश नावाचा जो कोणी माणूस असेल मी त्याला संबंधित जाऊन घरी भेटीन आणि मी विचारीन की बंधू की माझ्या हातनं कशी का गलती झाली किंवा माझी का चूक झाली बाई, की ज्याने करून मी ही पोस्ट टाकली. तर जर माझ्या हातनं गलती झाली असेल मी तर त्या दिनेश ब्राह्मणकरच्या नावाच्या माणसाकडून माफीसुद्धा मागवायला तयार होतो. मी 2 दिवस त्या माणसाचा शोध घेण्याच्या तालुक्यात पूर्ण फिरलो, जिथं तिथं माझे मित्रमंडळी आहे, ओबीसी बांधव आहेत. त्यांना विचारलं की दिनेश ब्राह्मणकर नावाचा माणूस आहे का बाई. त्या सगळ्यांनी सांगितलं दिनेश ब्राह्मणकर नावाचा माणूस आहे, परंतु अशा पद्धतीच्या वागणुकीचा माणूस, असा पोस्ट करणारा माणूस नाही आहे. तेव्हा मी ही गोष्ट मी घरी आलो आणि मी त्या दिनेश ब्राह्मणकर नावाचा जो माणूस होता त्याची संपूर्ण ती ID चेकिंग केली. तर हा कोणता माणूस आहे बाई. त्या ID मध्ये मला असं आढळला की ठीक आहे, मी एक सर्वसामान्य माणूस आहोत, सामाजिक काम करतो. तेव्हा माझ्यासारख्या माणसाला गलिच्छ शब्दात बोलला तरी मला काही वाटत नाही, समजा, आणि वाटतंय. परंतु जेव्हा मी ते फेसबुक लाईव्ह तेव्हा चेकिंग केलं तेव्हा माझ्या बापाच्या विषयी त्यांना अशा गलिच्छ शब्दात पोस्ट टाकणे आणि लिहिणे अशा प्रकारचा आढळल्यानंतर मी रात्रभर झोपलो नाही. सकाळी उठलो आणि समाजातील आमचे नगरपंचायतचे नगराचे सदस्य असले संवादे आणि बौद्ध समाजाचे संबोधी बुद्धविहाराचे अध्यक्ष विदेची टेमुर्ने, रूपचंदजी खोबळागडे, राहुल गणवीर, शहारेजी इत्यादी असे अनेक लोकांना मी मिळून आम्ही एका बुद्धविहारामध्ये जमलो. असा विषय सांगले आणि त्या हिशोबानं आम्ही कारवाई करण्यास सुरुवात केली. त्याच्यानंतर सगळ्यांनी म्हटलं की आपण रितसर तक्रार पोलीस स्टेशन दुखीपारला देऊ. त्या पद्धतीनं मी 6/5/2026 मी आणि समाजातील इतर अनेक कमीत कमी 34 लोक, त्यात कितीतरी ओबीसी बांधव सुद्धा होते. शालिंदर कापगते, सुधाकर कुर्वे, हत्तीमारे, हेमने असे मेंढे वगैरे माणसं आणि अनेक SC समाजातले बांधव आम्ही 6 तारखेला पोलीस स्टेशन कंप्लेंट टाकले. त्याच्यानंतर आम्हाला असं आढळलं की आमची कंप्लेंट त्याच्यावर कारवाई होते किंवा नाही म्हणून आम्ही ठाणेदार साहेबांना विनंती केली. ठाणेदार साहेब तिथं नव्हते, ते मीटिंगसाठी पुण्याला गेले असल्यामुळे त्याच्यावर काही कारवाई होऊ शकली नाही. नंतर आम्ही ठरवलं का आपण मला रात्री फोन आला ठाणेदार साहेबाच्या 7 तारखेला की बडोलेजी म्हणे तुम्ही पोलीस स्टेशनला या. कशाला साहेब? बोललो मी एकला येऊ शकत नाही, आमच्या समाजातले लोक येतील तर मी येईन, या विषयावर चर्चा करायची आहे. ठाणेदार साहेबांनी म्हणे तुम्ही या म्हणे, आपण बसू म्हणे, कसा काय आहे तर बघू म्हणे. तर मी माझ्याजवळ गाडी नव्हती, मी हॉटेलमध्ये बसलो होतो लग्नावरून आल्यानंतर. त्याच्यानंतर बसल्यानंतर त्याच्या साहेबांनी म्हटलं की आम्ही गाडी पाठवतो तुम्हाला घ्यायला. मी ठीक आहे साहेब म्हणलो, येतो मी. तर मी विदेश टेंबोलीला फोन केला रात्री, तर ते झोपले असल्यामुळे ते पण सुद्धा आले नाही. असले संभाजी झोपले होते ते पण आले नाही. तेव्हा मी एकलाच निघून गेलो. त्या ठिकाणी मला सभापती चेतन वडगाळे,
साहेबांनी मला विनंती केली, साहेब म्हटलं की आता आम्ही याच्यावर गुन्हा करू का तुम्ही माफ करता. साहेब म्हटलं मी हा समाजाचा काम आहे, मी एकला निर्णय घेऊ शकत नाही. आम्ही सगळे तुम्हाला 8 तारखेला 11 वाजता तुम्हाला भेटण्यास येणार आहोत. आमचा जो काही निर्णय होईल समाजाचा तो बंधनकारक राहील आणि समाजाचा निर्णय जे काही निर्णय घेतील समाजाचे लोक तो आम्ही ठरवू. त्यानुसार आम्ही 8 तारखेला पोलीस स्टेशनला गेलो. जवळपास बहुजनातले 100 लोक त्या ठिकाणी होते. त्या ठिकाणी साहेबांनी लगेच कारवाई करण्यास सुरुवात केली. संबंधित गौरेश बावनकर यांच्यावर गुन्हा नोंदवायचं काम केला. त्याच्यानंतर त्यांच्यावर 299 302 नुसार गुन्हा नोंदवण्यात आला. पण आमच्या समाजाची मागणी होती का त्यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्ट सुद्धा लावला पाहिजे. कारण बाबासाहेब म्हणजे हा बहुजनाचा बाप आहे. बहुजनाच्या बापावर कोणी अन्याय असे विचित्र प्रकारचे विद्रोह लिखाण किंवा पोस्ट टाकत असेल तर आम्ही कदापि सहन करणार नाही असे त्यांना सगळ्या समाजातील लोकांनी ठणकावून सांगितले. आणि तशा पद्धतीचा एक सेपरेट निवेदन ठाणेदार साहेबांना दिले. ठाणेदारांनी ते निवेदन सुद्धा स्वीकारले आणि ठाणेदार साहेबांनी सांगितले की वरील ॲट्रॉसिटी ॲक्ट गुन्हा होऊ शकत नाही आमच्या कायद्याप्रमाणे. साहेब तुम्ही जर करत नसाल तर समाजातील लोकांनी सांगितलं आम्ही वरतं जाऊ किंवा कोर्टात जाऊ पण त्यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्ट गुन्हा नोंदवायला लावू. त्यानुसार त्यांच्यावर ते 2 कलमाचे गुन्हे लागले आहेत 299 302 नुसार. त्यानुसार त्यांना कोर्टात हजेरी त्या संबंधित जो बावनकर माणूस होता भाजपाचा जिल्हा सरचिटणीस म्हणून त्याच्या पोस्ट आहे तो माणूस त्याला कोर्टात हजर केले असता कोर्टाने त्याला 3-4 दिवसाची पोलीस कस्टडी दिली असे आम्हाला कळलं. परंतु आमचं समाधान न झाल्यामुळे जिल्ह्यातील समाजातील बहुत सारे लोकांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना भेटले की त्यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्ट लावा. त्याला आम्हाला असं माहिती मिळाली की त्यांनावर सुद्धा आता ॲट्रॉसिटी ॲक्ट सुद्धा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आता राहिली हे गुन्हा नोंदवला झाल्यानंतरची गोष्ट. पण येणाऱ्या काळात चार्जशीट दाखल करणे, कोर्टात हजर राहणे आणि कोर्टात अशा विद्रोपी माणसाला कठोर शिक्षा झाल्या पाहिजे. म्हणून आम्ही जो काही करता येईल जे काही कायद्यानुसार भारतीय संविधानानुसार जे काही करता येईल आणि कायद्यानुसार जी काही शिक्षा होईल किंवा नाही होईल तो कायद्यानुसार होईल. कारण आम्ही कायदे मानणारे लोक आहोत. कायदा जो काही करेल तो आम्हाला बंधनकारक असेल. पण आमच्या समाजातर्फे आमची कोर्टाला सुद्धा विनंती राहील की ह्या अशा विद्रोही माणसाला किंवा अशा दलितच्या माणसाला कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी आमची मागणी असेल. धन्यवाद भाऊ. तुम्ही जे माहिती आहे ते चांगल्या प्रकारे आम्हाला दिली आहे. तर मित्रांनो जो केस जो होता त्या केसविषयी रोशनभाऊ बरोले यांनी पूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे. आणि तुमचे जे काही प्रतिक्रिया असेल ते तुम्ही कॉमेंटद्वारे आम्हाला कळवू शकता. आणि मी पुन्हाच विनंती करतो की ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. काय करता येईल का? काढता येते ना.